नांदेड़ में पानी की किल्लत के लिए अपोजिशन पार्टियां कांग्रेस को मुरीद इल्जाम ठहराने की कोशिशें कर रही हैं, लेकिन कांग्रेस ने इन इल्जामात को मुस्तरद कर दिया है। नांदेड़ में गोदावरी नदी पर विष्णुपुरी डैम कायम किया गया था। इस डैम के जरिए नांदेड़ के शहरियों को पानी फराहम किया जाता है, लेकिन इस मौसम गर्मा में पानी की किल्लत ने आवाम को परेशान कर दिया है। पार्लिमानी इंतखाबात भी चूंकि गर्मा के मौसम में ही आए, इसलिए आवाम में पानी की किल्लत को सियासी नज़र से देखा जा रहा है। कांग्रेस के एमएलए डीपी सावंत का कहना है कि पानी पर सियासत नहीं होनी चाहिए। इन्होंने वाज़ेह किया कि पानी की किल्लत में कांग्रेस इख्तिदार वाली बल्दिया उज़्मा का हाथ नहीं है, बल्कि नांदेड़ में खुश्कसाली बढ़ गई है। गुज़िश्ता साल बरसात के कम होने से पानी की ज़ख़ीरा अंदोज़ी भी नहीं की जा सकी, जिसका असर इस साल पड़ा है। हा गैरसमज म्हणूनच मी पत्रकार परिषद जी घेतली, हा गैरसमज नांदेडच्या लोकांच्या मनातून काढला पाहिजे। ज्या पद्धतीने कळलं जातं की महानगरपालिका काँग्रेसची आहे म्हणून असं झालं, तसं नव्हे। आज विष्णुपुरीमध्ये जे पाणी आरक्षित केलं गेलं शासनाकडून, शासनाने त्याला परवानगी आहे, 32 दशलक्ष घनमीटर पाणी हे आरक्षित केलं गेलं। सप्टेंबरमध्ये कळलं की आपल्याकडे परतीचा पाऊस झाला नाही, त्यामुळे दुष्काळ आहे। हे शासनाने दुष्काळ जाहीर केलं, आपल्या जिल्ह्यातील 3 तालुके जाहीर केले। त्याच वेळेला जलसंपदा विभागाने प्रशासनाला पत्र लिहिलं होतं की विष्णुपुरीचा जो अवैध उपसा आहे हा बंद केला गेला पाहिजे, परंतु ह्याच्यावर जिल्हा प्रशासनाने एमएससीबीने कुठलीहीच कारवाई केलेली नाही। खरं म्हणजे गोदावरीचा अवैध उपसा थांबावा म्हणून मी पालकमंत्री असताना डीपीडीसी मार्फत आपण 5 कोटी रुपये खर्च करून एक कॉमन लाईन केली होती। ट्रान्सफॉर्मर एका बटनावर तिथले सगळे मोटर्स बंद होऊ शकतात, अशा प्रकारे एक अरेंजमेंट केली होती। एवढी अरेंजमेंट असून सुद्धा जलसंपदा विभागाने सांगून सुद्धा या प्रशासनाने काही केलं नाही। त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे, आज जी पाणी टंचाई नांदेडमध्ये दिसते आहे की गेल्या महिना दीड महिन्यात ते याच्यामुळे झाली की ते पाणी सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आलं आणि ह्याच्यात महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही। तत्कालीन आमदार आणि आता जे खासदार हेमंत पाटील यांनी त्यांच्या भागात पाणी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जो हट्ट घेतला होता आणि त्यांनी पाणी सोडून दिलं। शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे याबाबत कोणाचंच दुमत नाही, परंतु शेतकऱ्याला पाणी देताना वेळा ठरल्या पाहिजेत। केवळ द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही। पाणी देताना उपसा करताना सुद्धा आपण 15 दिवस देतो, 15 दिवस बंद करतो, 15 दिवस देतो, असंही आम्ही पूर्वी केलेलं आहे। त्यामुळे शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना केव्हा पाणी पाहिजे ह्याचा अभ्यास करून पाणी देणं हे महत्त्वाचं। ते ह्या वेळेला तसं झालं नाही। ह्यावेळेला जे पाणी सोडलं गेलं ते पाणी वेस्ट गेलं असं स्वतः शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे शहराचा पण साठा हे झाला आणि शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं नाही। अशा पद्धतीने कधी ते झालं नव्हतं। पाण्याचं राजकारण आम्ही कधी केलं नाही। महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे, त्यामुळे काँग्रेसला लोक शिव्या देतील, इलेक्शनच्या तोंड्यावर नाराज होतील, ह्या दृष्टिकोन ठेवून केलेलं काम आहे असा आम्हाला आमचा स्पष्ट आरोप आहे।